नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्समध्ये। मित्रांनो, नोकरीच्या शोधात असलेल्या आणि विशेषतः ग्रामीण भागात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। चक्क 30,500 पदांची मेगा भरती निघालेली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे, 30,500 जागा। ही भरती महात्मा फुले कृषी विकास केंद्र यांच्यामार्फत कृषी मित्र या पदासाठी राबवली जात आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची A to Z माहिती पाहणार आहोत। अर्ज कोण करू शकतं, पगार किती असेल, निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच धोकादायक असते। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम जर तुम्हाला आर्टिकल पाहिजे असेल, ॲडबद्दल किंवा PDF पाहिजे असेल तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवर मी ते शेअर केलेले असते या व्हिडिओच्या आधी। तर ते मिळवायचे असेल तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, किंवा तुम्ही आर्टिकल रीड करू शकता फर्स्ट लिंकला क्लिक करून, त्याची बी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वात आधी पाहूया की ही भरती नेमकी कुठे आणि किती जागांसाठी होणार आहे। नीट ऐका, ही कृषी मित्र भरती प्रामुख्याने महाराष्ट्रातील 3 विभागांमध्ये होणार आहे। पहिला विभाग आहे मराठवाडा विभाग, इथे 9,500 जागा आहेत। दुसरा आहे विदर्भ विभाग, इथे सर्वात जास्त म्हणजे 15,100 जागा आहेत। तिसरे ते खानदेश विभाग, इथे 5,800 जागा भरल्या जाणार आहेत। अशा मिळून एकूण 30,500 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे। जाहिरातीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रत्येक गावात एक कृषी मित्र जो आहे तो नेमला जाणार आहे। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, यासाठी अप्लाय कोण करू शकतं, म्हणजेच शैक्षणिक पात्रता काय असणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही 10वी किंवा 12वी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। पण जर तुमच्याकडे कृषी क्षेत्रातील पदवी म्हणजेच ॲग्रिकल्चर डिग्री असेल किंवा ॲग्रीशी रिलेटेड किंवा इक्विलंट कोणतीही डिग्री असेल तर किंवा डिप्लोमा केलेला असेल तर तुम्हाला निवड प्रक्रियेत प्रथम प्राधान्य दिले जाईल। त्यामुळे ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। वयाच्या अटीबद्दल बोलायचे झाल्यास उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे। म्हणजे तुम्हाला एज रिलॅक्सेशन जे आहे तिथं पाहायला भेटत नाही। 18 ते 35 वय तुमचं याच्यामध्येच असलं पाहिजे जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर। आता तुमच्या आवडीचा विषय मानधन म्हणजेच पगार किती मिळणार आहे। तर बघा, जाहिरातीनुसार या पदासाठी तुम्हाला 20,000 रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते। इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जाहिरातीत स्पष्ट लिहिलं आहे की हे मानधन कामानुसार आणि अनुभवानुसार असणार आहे। त्यामुळे हा फिक्स पगार नसून तुमच्या कामगिरीवर आधारित असू शकतो। या परीक्षेसाठी अर्ज करताना तुम्हाला 250 रुपये परीक्षा शुल्क आहे ते भरावे लागेल, हे लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, आता लक्ष देऊन ऐका, निवड कशी होणार आहे। तुमची निवड ही थेट होणार नाहीये, यासाठी एक ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल आणि सोबतच तुमची शालेय गुणवत्ता म्हणजेच तुमचे आधीचे मार्क्स पाहिले जातील। या दोन्ही गोष्टींच्या आधारे फायनल मेरिट लिस्ट लावली जाईल। त्यामुळे परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे। भविष्यात या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल यावरही मी व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल, कारण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। तसे जर पाहिजे असेल तुम्हाला तर कॉमेंट सेक्शनमध्ये एकदा मला नक्की कळवा। आता पुढे काय करायचं आहे, आता वेळ न दडवता महत्त्वाच्या तारखा तुम्ही नोट करून घ्या। तर बघा, अर्ज करण्याची प्रक्रिया 1 एप्रिल 2026 रोजी सुरू झाली असून शेवटची तारीख आहे 15 एप्रिल 2026 सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। अर्ज कुठे करायचा आहे, तर बघा, यांची अधिकृत वेबसाईट आहे www.mpkvk.com। तर ही जी साईट तुम्हाला ॲक्सेस करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे आर्टिकलची, तिथं क्लिक करून तुम्हाला ही साईट ॲक्सेस करता येईल। या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। जर तुम्हाला काही शंका असतील तर जाहिरातीमध्ये संपर्क क्रमांक दिलेले आहेत, तसेच त्यांचा पत्ता दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर, प्लॉट नंबर 12, गट नंबर 29P, तायल सिद्धिविनायक स्क्वेअर, पिन 431001 असा दिलेला आहे। तर तुम्ही याची हेल्प घेऊ शकता। सर्वात महत्त्वाची सूचना आणि माझा सल्ला, आता मित्रांनो, व्हिडिओ संपण्याआधी माझा एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला लक्षात ठेवा। जागा खूप जास्त आहेत, 30,500, आणि परीक्षा फी 250 रुपये आहे। कोणतीही भरती जेव्हा खाजगी किंवा संस्थेमार्फत येते तेव्हा अर्ज करण्यापूर्वी आणि पैसे भरण्यापूर्वी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व नियम आणि अटी सविस्तर वाचून घ्या। हे काम शासकीय आहे की कंत्राटी हे वेबसाईटवरील नोटिफिकेशनमध्ये क्लिअर केलेले असते। सध्या ही भरती जी आहे ती कंत्राट पद्धतीनं आहे। मानधन कामानुसार असल्यामुळे तुमचे टार्गेट काय असतील याची पूर्ण माहिती घेतल्यावरच तुम्ही पुढचे निर्णय घेऊ शकता। तसेच कोणतीही नवीन अपडेट किंवा सिलेबसबद्दल माहिती आली की मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन। तर मित्रांनो, ही होती महात्मा फुले कृषी विकास केंद्र भरतीची संपूर्ण माहिती।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर जे व्हिडिओ आहे त्याला लगेचच लाईक करा. तुमच्या गावातील आणि मित्रमंडळाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि हो, अशाच नवनवीन जॉब अपडेटसाठी आणि करिअर गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.